हॅलो हाय नमस्कार. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी आपल्याला अधिक मासाविषयी माहिती देणार आहे. तर अधिक मास म्हणजे काय, अधिक मास दर 3 वर्षातूनच काय येतो, अधिक महिन्याचं आपल्या हिंदू परंपरेनुसार काय महत्त्व आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. तर चला तर मग आपण माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर अधिक मास म्हणजे काय. अधिक हा संस्कृत शब्द आहे. अधिक म्हणजे जास्त आणि मास म्हणजे महिना. अधिक महिना हा म्हणून अधिक मासाला अधिक जास्तीचा महिना म्हणून ओळखलं जातं. तसेच अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास, मलिन मास आणि धोंड्याचा महिना या नावानेही अधिक मास ओळखला जातो. तर पुरुषोत्तम मास का म्हणायचं, तर पुरुषोत्तम म्हणजे साक्षात भगवान विष्णू. भगवान विष्णूंची सेवा करण्याचा हा महिना आहे. भगवान विष्णूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी आपल्यावर करून घेण्याचा हा महिना आहे. भगवान विष्णूंचं कोणत्या सेवा करायच्या, काय करायच्या हे मी तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे की अधिक महिन्यात विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या. त्याच्यानंतर मलिन मास म्हणजे आपल्या बुद्धीवर झालेला मळ किंवा आपल्याकडून नकळत झालेल्या चुकीच्या गोष्टी यातून मुक्तता म्हणजे चांगले सत्कार्य दान धर्म करून याच्यात जातं की ज्या वर्षी धोंड्याचा महिना येतो त्या वर्षी दुष्काळ पडला जातो. आणि दुष्काळ ज्या वर्षी पडतो तो महिना ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही कठीण जातो. म्हणजे पाण्याचाच प्रॉब्लेम, मेन प्रॉब्लेम तर पाण्याचाच होतो की दुष्काळ पडल्यानंतर पाऊस पडत नाही. तर मग गावाकडं तर कठीण जातो, शहरातही कठीण जातो. कारण असा कठीण जातो आणि धोंडा म्हणजे दगड दगड हा कठीण असतो म्हणून त्याला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर मग कालगणनेनुसार आपल्या खगोलशास्त्रानुसार कालगणनेच्या 2 पद्धती आहेत. त्या कोणत्या, तर एक कालगणना सौर कालगणना म्हणून ओळखली जाते, तर दुसरी कालगणना ही चंद्र कालगणना म्हणून ओळखली जाते. तर सौर कालगणना कशी असते, तर सौर कालगणना ही पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 1 तास लागतो. याला सौर कालगणना म्हटलं जातं. सौर कालगणना ही म्हणजे 365 दिवस आणि 6 तासांची असते. तसेच चंद्रकालगणना ही चंद्राला सूर्याभोवती फिरण्यासाठी 354 दिवस लागतात आणि या कालगणनेला चंद्रकालगणना असं म्हटलं जातं. आणि ह्याच महत्त्वाच्या 2 कालगणना आहेत, सौर्य कालगणना आणि चंद्रकालगणना. आणि या दोन्हींचा मधला डिफरन्स जो असतो, सूर्य कालगणनेचे 365 दिवस आणि 6 तास आणि चंद्र कालगणनेचे 354 दिवस यांच्यामधील तफावत ही किती येते, तर यांच्यामधील तफावत ही 11 दिवस 1 तास आणि 12 मिनिटांची येते प्रत्येक वर्षी. आणि हीच कालगणना 3 वर्षांनंतर हाच डिफरन्स 32.5 म्हणजे 32.5 दिवसांचा येतो. म्हणजे जवळजवळ 1 महिना आणि 1.5 दिवसांचा येतो. तर ह्यांचा ताळमेळ घालण्यासाठी 32 दिवस 32.5 दिवसांचा ताळमेळ घालण्यासाठी वरच्या, कारण 1 वर्षाने 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असं हा डिफरन्स येतो की 11 दिवस आणि 11 दिवस 1 तास आणि 12 मिनिटांचा जो फरक असतो हा 3 वर्षांचा धरला जातो 32.5. तर मग ह्यातून ताळमेळ कसा निघतो, तर मग म्हणून 1 महिना एक्स्ट्रा केला जातो. तर इंग्लिश कॅलेंडरमध्ये जानेवारी ते डिसेंबर असं 1 वर्ष धरलं जातं. तसंच आपल्या मराठी कॅलेंडर किंवा पंचांगानुसार चैत्र ते फाल्गुनमध्ये आपल्याला 1 वर्ष धरलं जातं. हे 12 महिने असतात. मग हा जो 32.5चा फरक आहे तो 1 महिना ॲड मराठी महिन्यात केला जातो, त्याला अधिक महिना म्हटलं जातं. आणि तो कालगणनेनुसार येतो म्हणून त्याला चंद्र कालगणना असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर चंद्र कालगणने हा 32 दिवसांचा फरक काढल्यानंतर जो महिना तो ॲड केला जातो तो मराठी महिन्यांमध्ये येतो, कारण मराठी वर्ष हे चंद्र कालगणनेनुसार येतं. तसेच आपण व्रत वैकल्य सणवार करतो हे कालगणनेनुसार करतो. म्हणून ह्या अधिक मासाचं मराठी ह्याच्यात वेगळं महत्त्व आहे, हिंदू परंपरेत वेगळं महत्त्व आहे. आणि सूर्यकालगणना जी असते 365 दिवस आणि 6 तासांची, त्यानुसार आपले ऋतू ठरले जातात. ऋतू कसे ठरले जातात, तर ते ऋतू आपला उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू ठरले जातात त्याच्यानुसार. आणि त्या पुढं म्हणजे त्याच्यानंतर आपण हिंदू कालगणनेनुसार काय करतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहणार आहोत की मुलीने आईची ओटी का भरली जाते आणि जावयाचं आगरतिथ्य कसं केलं जातं, अधिक महिन्यात कोणतं दान दिलं जातं, मुलीला काही दान दिलं जातं, हे आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडणार असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि
माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यांच्या खालीच माझी लिंक आहे, श्रद्धा किशोर पाटील. ती क्लिक केली की तुम्हाला माझे मोठे व्हिडिओ दिसणार आहेत. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.